गाठाळ, एस एस गाठाळ म्हणून एक लेखक आहेत, आचार्य होते, ते रिटायर झाले. तर त्यांचं ते खूप मोठं अव्वल दर्जाचं काम आहे, थिसिस आहे तो पीएचडीचा, जो आणखी व्यासंग आणि त्यांनी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. तो तुम्ही जरूर वाचा यासाठी की ब्राह्मेकर सत्यशोधक चळवळीचे जर तुमच्या मनामध्ये काही गैरसमज असतील तर कदाचित हे पुस्तक खूप. भाऊसाहेब तिकडे का गेले? भाऊसाहेब तिकडे यासाठी गेले की त्यांच्या हे लक्षात येत होतं की काँग्रेस ही जी संघटना होती, ती संघटना जरी सर्वांसाठी खुली असली तरी तिच्यावरचं वर्चस्व जे होतं ते वर्चस्व हे वरच्या वर्गाचं होतं. तुम्ही काँग्रेसचे नेते बघा सुरुवातीचे, ते कोण होते तुम्ही तुमच्या लक्षात येईल. आर्य समाज बोलून चालून ही वरच्या जातीची संघटना होती. हिंदू महासभा तर बोलून चालून काय, तिथे सर्वार्थाने वरच्या जातीची संघटना होती. ते तर अस्पृश्यांना त्यांच्या अधिवेशनाला, त्यांच्या मीटिंगला सुद्धा येऊ द्यायला तयार नव्हते. त्यामुळे भाऊसाहेबांच्या हे लक्षात आलेलं होतं की ज्या मान्यता प्राप्त अशा मोठ्या संघटना त्या काळामध्ये कार्यरत होत्या त्या वरच्या जातींच्या हिताच्या संघटना होत्या. म्हणून यांचा पहिला जी उडी पडली त्यांची ती सत्यशोधक रिंगणामध्ये पडली. त्यांना फुले समजून घ्यावा लागला, फुल्यांची पुस्तकं वाचावी लागली आणि तेव्हा विदर्भामध्ये सत्यशोधक चळवळ होती. तुम्ही ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना ही छोटीसं पुस्तक आहे, ते वाचलं नसेल तर जरूर वाचा. अंदाज येईल की 1882 मध्ये ही बाई बुलढाण्यासारख्या गावामध्ये एक छोटं पुस्तक लिहिली, जे पुस्तक नंतर ऑक्सफर्ड, जे भाऊसाहेबांचं विद्यापीठ आहे, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने त्याची इंग्रजी आवृत्ती काढली. आणि का जगभरातले स्त्रीवादी हे मान्य करतात की त्यांच्यावरती ताराबाईंचं मोठं ऋण आहे. त्या ताराबाई सत्यशोधक, त्यांचे वडील हरिभाऊ शिंदे हे सत्यशोधक. इकडे यवतमाळ, वाशिम, आत्ताचा वाशिम जिल्हा, तो पूर्वीचा अकोला वगैरे जिल्ह्याचा भाग होता, तो नंतर अकोला, अमरावती, हे हा सगळा सत्यशोधकांचा प्रदेश. तेव्हा फारशी साधनं नसताना सत्यशोधक विचार हा पुण्यावरून हा विदर्भाच्या या रिमोट अशा सगळ्या भागांपर्यंत पसरलेला होता. त्यामुळे भाऊसाहेबांची जी सुरुवात जी झाली राजकीय, सामाजिक, सार्वजनिक कामाची, ती सत्यशोधक चळवळीमध्ये झाली. आणि लगोलग तिथे दोन संघटना पुन्हा कार्यरत होत्या. एक जी होती ती ब्राह्मेतर संघटना होती, पक्ष होता, आणि दुसरी जी होती तो शेतकरी, जसं आता ही शेतकरी संघटना आहे ना, आज तुम्ही शेतकरी संघटना म्हणता गेल्या 40 वर्षांपासून, शरद जोशी वगैरे, तसं तेव्हा शेतकरी संघ होता. म्हणजे शेतकऱ्यांची ती संघटना होती आणि यांचा जो झगडा होता तो काँग्रेस मधल्या सगळ्या या अशा वरच्या सगळ्या वर्गाशी होता. तेव्हा भाऊसाहेबांसमोर प्रश्न उपस्थित राहिला की आपण कोणाची बाजू घ्यावी. त्यामुळे दीर्घकाळ ते जे बाजू घेत आहेत ते सत्यशोधकांची बाजू, त्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात, त्यांच्या माध्यमातून आर्ग्युमेंट करतात, त्यांच्या माध्यमातून सामाजिक सार्वजनिक कामाला सुरुवात करतात आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी राजकीय सुद्धा ज्या निवडणुका होत्या त्या लढवल्या, जिंकल्या आणि त्या वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरच्या जी पदं असतात जिल्हा काउन्सिल वगैरेची, त्यामध्ये ते निवडून गेले. आता फुले आणि भाऊसाहेब यांच्यामध्ये साम्य असं आहे की दोघांच्याही हे लक्षात नीट आलेलं होतं की जर बहुजन समाजाला मुक्त करायचं असेल, त्यांना जर उन्नत करायचं असेल, तर फुल्यांचा संदेश लोकांना जो होता तो होता ज्ञानी व्हा. एक शब्द आहे फक्त, ज्ञानी व्हा. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही मुक्त होऊ शकाल. आता ज्ञानी व्हा म्हणजे प्रस्थापित ज्ञान स्वीकारा असं नाही. ज्ञानी व्हा म्हणजे बीई व्हा, इंजिनिअरिंगचं वगैरे एमबीए व्हा, अमेरिकेत जाऊन एमई व्हा, केवळ तसं नाही. ते असू शकतं, ते पण एक ज्ञान आहे. पण ज्ञानी व्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या हातापायामध्ये ज्या शृंखला आहेत, तुमच्या मनावरती जे सगळं चोखड आहे, जो जू आहे विचार प्रणालीचा, गुलामीचा, ज्यामुळे तुमची पराधीनता ही निर्माण झालेली आहे, त्या पराधीनतेला ओळखा. स्त्री पुरुष तुलना पुस्तक वाचताना अंगावर शहारे येतात. भाषा त्याची तशी आहे. तुमचे देवच दगाबाज, तर तुम्ही तर असाल. ताराबाई शिंदे पुरुषांना उपदेश होतो. तुमचे देव बघा ना तुम्ही कोण आहेत. तर त्यांनी रामायण महाभारतातले दाखले, पुराणांमध्ये दाखले देत सांगितले की तुमची परंपरा आहे. त्याच्यामुळेच ते आहा साळुंके तुळशीचं लग्न लिहू शकले ताराबाई शिंदे. ज्ञानी व्हा याचा अर्थ असा आहे की सामाजिक दास्य जे आहे
ते सामाजिक दास्य ज्या प्रथा परंपरांमुळे निर्माण होतं त्या प्रथा परंपरांना ओळखा. आणि ते केवळ पुरेसा नाही, तुम्ही ओळखणार कधी? तुम्ही जर साक्षर झालात तर ओळखाल ना. एज्युकेट झाला तर तुम्हाला वाचता येईल मनुस्मृती काय, वेद काय, उपनिषद काय, पुराण काय, चिकित्सा करता येईल. मग कदाचित काही वेगळा विचार जो तुम्हाला समाजामध्ये पुढे नेणारा असेल असा विचार करता येईल. आणि तो दुवा जो होता तो पुन्हा फुले आणि भाऊसाहेबांमध्ये आहे की ज्ञानी व्हा. म्हणजे समाजाचं जे दुःख आहे ते अज्ञानात शोधणे. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले हे फुले ओळखतात आणि इकडे भाऊसाहेब ओळखतात. आणि मग त्याच्यावरची जो उतारा आहे तो शिक्षणाचा आहे. म्हणजे निवळ लोकांना असं नाही म्हणता येणार की रामायण महाभारत वाचा, मनुस्मृती वाचा वगैरे, त्याच्यात काय गेलं असं त्याचं तुम्हाला शिकवावं लागेल. म्हणून खूप सिस्टमॅटिकली भाऊसाहेब जे करतात ते शिक्षणाची चळवळ या प्रदेशामध्ये उभी करतात. त्यांनी एक तर पुणे शहर पाहिलेलं आहे, डीई सोसायटी पाहिलेली आहे. त्या काळामध्ये डीई सोसायटीचं ऑफिस हे फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसवरच असायचं. आणि तिकडे त्यांनी ऑक्सफोर्ड वगैरे हे विद्यापीठ पाहिले. त्यामुळे शिक्षणातून नवी दृष्टी मिळू शकते. तिसरा डोळा जो फुल्यांनी शिक्षणाला तृतीय नेत्र म्हटलं की हा एक तिसरी दृष्टी असेल. तुमच्या दोन डोळ्यांच्या पलीकडे खरं तर ती दृष्टीची आहे, ती शिक्षण देईल. हे भाऊसाहेबांनी ओळखलं आणि त्याच्यामधून त्यांनी कामाला सुरुवात केली. पण हे काम केवळ लोकांना साक्षर करणे, लोकांना एज्युकेट करणे हे पुरेसं नसतं. आपली अडचण अशी आहे मध्यमवर्गीयांची सर्व की आपण पदवी मिळवली की कृतकृत्य होतो. छान झालं, माझा मुलगा बी झाला वगैरे, एमबीबीएस झाला, काही गरज नाही दुसरं काही वाचण्याची, काही करण्याची, ना विचार करण्याची आवश्यकता आहे, ना काही कृती करण्याची आवश्यकता आहे. भाऊसाहेबांना तसं वाटलं नाही. म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पर्यंत त्यांनी त्यांचं काम सीमित केलं नाही. कारण समाज जो होता तो सगळा समाज शिकायला खूप मोठा अवधी लागणार होता, खूपच मोठा अवधी. तो किती आहे की ज्या जिल्ह्यामधून भाऊसाहेब येतात त्या जिल्ह्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त बालमृत्यू नोंदवले झालेत. 100 वर्षांनी सुद्धा तो जिल्हा पुरेसा त्या जुन्या सामंती म्हणा, जे काही जुनं जगणं होतं, रीती होत्या, त्यातनं तो अजून बाहेर त्या निद्रेतून म्हणा, त्या झोपेतून तो अजून नीट डोळे उघडून बाहेर आलेला नाही. इथेच आहे तो जिथे तो होता. हे भाऊसाहेबांच्या जिल्ह्याविषयी घडलं. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ शाळा सुरू करून पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून समाज सुधारणा. अमरावती मधल्या अंबाबाई मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्याची चळवळ करताना भाऊसाहेबांचं वय आहे 29. तुम्हाला ठेवता की नाही बघा, मी मला ठेवत असतो कधी कधी की आपण या वयामध्ये काय करत होतो. काहीच करत नव्हतो ना. वयाच्या 28व्या 29व्या वर्षी आपण काहीतरी नोकरी करत होतो, फक्त काहीतरी संघर्ष करत होतो खासगी. भाऊसाहेबांचं तसं नाही. मला खात्याला का लागतोय बरोबर, सॉरी. 29व्या वर्षी अस्पृश्यते विरोधातला संघर्ष उभा करणे. त्या काळात सगळे लोक अस्पृश्यता पाळत होते, आजही पाळतात. मी मराठवाड्यामध्ये राहतो जिथे नांदेडमध्ये, परभणीमध्ये सवर्णांच्या वसाहतींमध्ये दलितांना घरं दिली जात नाही. तुम्ही IAS असतील तरी नांदेडमध्ये रिटायर्ड IAS दलित वस्त्यांमध्ये राहतात. तुम्ही आमचा बाब आणि आम्ही वाचलं असेल. त्याच्यामध्ये नरेंद्र जाधवांच्या भावाची एक कथा आहे, भावाच्या बायकोची. पुन्हा ते फॅमिलीची कथा आहे ना. तो IAS आहे भाऊ, त्याची बायको जी आहे पत्नी, त्यांनी लिहिलेली जे अनुभव आहेत लिहिले आणि त्यांच्या भावाने पत्नीचे. तुम्हाला त्याच्यामध्ये मराठवाड्याचं कट सेक्शन दिसेल. इतर सर्व दलित साहित्यामध्ये जे मराठवाड्यात आलेलं दलित साहित्य आहे त्याच्यामध्ये ते दिसेल की आज 2025 आहे जिथे मराठवाड्यामध्ये, विदर्भातल्या काही भागांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भाऊसाहेबांनी 29व्या वर्षी अमरावती मधल्या अंबाबाई मंदिराच्या अस्पृश्यता निर्मूलनाची, म्हणजे मंदिर सर्वांना खुले करण्याच्या चळवळीचं रणशिंग फुंकलं. ते ब्राह्मण आहेत, कन्झर्वेटिव्ह आहेत, त्यांच्याशी झगडा करायचा आहे. हा तर मुलगा आहे नुकताच विलायतीतून आलेला, थोडा शिकून आलेला, नीट पूर्ण जीवन पण खुललेलं नाही.
इकडे बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते मोठे नेते म्हणून जवळपास प्रस्थापित झालेले आहेत वयाच्या 40 मध्येच. त्यांचं जाती अंताचं कार्य हे राष्ट्रीय कार्य जवळपास झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत संवाद करणे, त्यांना या चळवळीमध्ये सामावून घेणे, त्यांना ती साथ घालणे आणि खाली जे लोक अस्पृश्यता पाळणारे होते त्यांच्याशी दोन हात करणे, ह्या अशा दुहेरी जबाबदारीमध्ये भाऊसाहेबांनी ते काम सुरू केलं. पण त्यांची जी काही एक विलक्षण काम करण्याची जी काही पद्धत होती, कौशल्य होतं, त्यातून त्यांना तो सत्याग्रह करावा लागला नाही. कंपॅरिझन नेहमी करावं लागेल सर. मी भारत रत्नाचा जो मुद्दा करताय ना, तो बिलकुल जस्टिफायबल आहे. कारण साने गुरुजींना पंढरपूरचं मंदिर खुलं करण्यासाठी 50 मध्ये उपोषण करावं लागलं. त्याच्या आधी अंबाबाईचा सत्याग्रह आहे, तो भाऊसाहेबांनी यशस्वी करवला आणि तो सत्याग्रह करण्याची वेळ येऊ द्यावी लागली नाही. कारण ते इतके स्ट्रॅटेजीज अशा होत्या, एक तर ते वकील होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्याचा तर त्या ब्राह्मणांचं काही त्यांची काय पोत असेल मला डाऊटच आहे. कारण ते इथे शिकलेले होते आणि ते काय वाद, तुम्ही मनुस्मृती घेऊन काय वाद घालणार आहे एका इतक्या मोठ्या विद्वान माणसाशी की जो वेदांमधल्या धर्माचं मूळ शोधून इंग्लंडमधनं बॅरिस्टर पदवी घेऊन इकडे सत्यशोधक झेंडा हातात घेऊन शेतकऱ्यांमध्ये काम करतो. त्याच्याशी वाद घालण्याची क्षमता कोणाची होती? त्यामुळे अंबाबाईच्या मंदिराचा सत्याग्रह करावा लागला नाही, त्याच्या आधीच निर्णय त्यांनी घेतला. याचं गमक आपल्याला भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये शोधावं लागेल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जे सगळा युक्तिवाद करावा लागला असता, जे सत्याग्रह करावा लागला असता, जसं महाडला सगळं डोकी फोडली गेली, लढा झाला वगैरे, तसं सगळं अमरावतीला कदाचित झालं असतं. ते सगळं टाळता आलं. हे अत्यंत हिकमतीने, बुद्धिचातुर्याने, विलक्षण अशा संपूर्ण कौशल्याने हे भाऊसाहेबांनी हाताळलं आणि त्यातून अस्पृश्यता विरोधाची चळवळ ही त्या भागामध्ये रुजली. या सोबतच त्यांना शेती, शेतकरी आणि इतर अनंत अशा सगळ्या फ्रंट्स वरती त्या काळामध्ये काम करावं लागलं. कारण ते काय वयाच्या 30 मध्ये थोडी ना नेहरूच्या मिनिस्ट्रीमध्ये मिनिस्टर झाले, ते व्हायला त्यांची वयाची 50 यावी लागलेली होती. त्यामुळे वयाच्या 30 पासून ते वयाच्या 50 पर्यंत भाऊसाहेब काय करतात, हे हा जो काळ आहे हा त्यांच्या फॉर्मेटिव्ह संपूर्ण हा काळ आहे. आणि या काळामध्ये भाऊसाहेबांचं जे जीवन आहे ते जीवन हे स्थानिक अशा संघर्षाने व्याप्त आहे. त्यांना पहिली जी केस मिळाली वकिलीची, पहिलं जे असतं ते आपण कसं लढतो वगैरे, त्यांना जी मिळाली ती पण ब्राह्मणेतर वादाचा मुद्दा होता. सत्यशोधक जलसा होता आणि त्याच्यावरती बंदी आली. असं मराठवाड्यामध्ये पण घडलं. असं तुम्ही सत्यशोधक सिनेमा पाहिला असेल ना? त्याच्यामध्ये बघा एक ओतूरची केस आहे, तुम्ही सिनेमा जरूर बघा. हा आता आलेला नाही, फुले नाही, फुल्यांच्या आधीच आहे, 2 वर्षांपूर्वी आलेला सिनेमा, तो बघा. तर ते सिनेमातून समजून घ्या असं नाही, फुले चरित्रातून समजून घ्या. खरं म्हणजे सगळ्यात चांगलं चरित्र हे किरांचंच आहे, फुल्यांचं. हे तुम्ही जरूर बघा, महाविद्यालयामध्ये असेल, नसेल तर सर दोन्ही इंग्रजी, हिंदी, मराठी तिन्ही भाषांमध्ये आहे. ओतूरची केस ही कोर्टामध्ये गेली. कोर्टामध्ये अशी गेली की ब्राह्मण असं म्हणाले की आम्ही जर लग्न लावण्यासाठी उपस्थित नसू तरी देखील आम्हाला आमची दक्षिणा मिळाली पाहिजे, कारण तो आमचा हक्क आहे, धर्माने दिलेला हक्क आहे. तुम्ही आम्हाला बोलवा का नका बोलवू, तुम्ही आम्हाला आमची दक्षिणा द्या. आणि असं करून ओतूरमध्ये पहिल्या सत्यशोधक विवाहाच्या वेळेचा जो झगडा होता, तो झगडा हा पुण्याच्या नंतर मुंबईच्या न्यायालयामध्ये गेला आणि सत्यशोधक तो झगडा जिंकले. त्या काळामध्ये पदव्या नव्हत्या, असे वकील आज आपल्याकडे 10 उभे राहतील. नूतन मराठा हायस्कूलला कॉलेजला काही समस्या आली तर असा तो काळ नव्हता. वकील नसायचे, शिक्षण नसायचं. स्वतः फुले काही युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट नव्हते, त्यांचे सहकारी काही युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट होते. त्यांनी तो झगडा जिंकला. त्यानंतर अहमदनगर मध्ये एक झगडा उभा राहिला, तो मुकुंदराव पाटलांच्या बाबतीमध्ये होता. पुरकंडी लीलामृत नावाच्या पुस्तकावर पुन्हा ब्राह्मण कोर्टामध्ये गेले अहमदनगरच्या, आणि मुकुंदराव पाटलांना, बाबासाहेबांना साथ घालावी लागली की तुम्ही माझी केस चालवण्यासाठी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहमदनगरला येणार हे समजल्याबरोबर त्यांनी त्या केस मधनं माघार घेतली आणि तो निकाल हा मुकुंदराव पाटलांच्या बाजूने लागला.
आता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई आहे की या पुस्तकावर बंदी, त्या पुस्तकावर बंदी, ही त्या काळामध्ये सुद्धा लढावी लागली आणि ती लढाई सत्यशोधकांनी जिंकली. विदर्भामध्ये आपण ती हरलो बीबी कोलतेंच्या बाबतीत. जे म्हणजे विदर्भातले दोन भाऊसाहेब, एक हे, दुसरे बीबी कोलते, ते इथले मलकापूरचे होते, जळगावच्या पासून 90 किलोमीटर अंतरावर. ते त्यानंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले, त्यांना पद्मश्री वगैरे मिळालं. हे दोघं पण तुल्यबळ विद्वान होते, दोघं पण. हे सार्वजनिक जीवनामध्ये होते, ते अकॅडमिशियन होते, प्रोफेसर होते, त्यांनी पुस्तकं लिहिली, संशोधन केलं. बाबासाहेबांशी दोघांचा पण स्नेह होता, दोघंही फुल्यांच्या विचारांनी भरलेले होते. पण बीबी कोलत्यांची जी सगळी लढाई होती लीळा चरित्राला घेऊन, ती आपण हरलो. सत्यशोधक ती लढाई हरले नाही. ना ते उतरूला हरले, ना ते तरवडीला हरले, अहमदनगर जिल्ह्यामधल्या नेवासा तालुक्यातल्या, ना ते अमरावतीमध्ये हरले. पहिली सत्यशोधक जलसा विरोधातली केस भाऊसाहेबांना लढावी लागली आणि ते ती केस जिंकले. त्यामुळे न्यायालयीन लढाई ही कशी सामाजिक मुक्तीची, सामाजिक स्वातंत्र्याची, समतेची आणि एका अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या हक्क प्रस्थापनेची असू शकते, हे भाऊसाहेबांना कळालं आणि ते सत्यशोधक असल्यामुळे त्यांना ते समजलं. ते जर सत्यशोधक नसते, तिथल्या इतर वकिलांसारखे बाजारू वकील जर असते, तर त्यांनी ना ते केस लढले असते, ना ते सत्यशोधक जिंकले असते. आज तुम्ही किती उजळपणे, किती आपण असं म्हणूया की किती बोल्डली म्हणतात ना इंग्लिश मध्ये, किती तुम्ही सहजपणे तुमच्या अभिव्यक्तीचा आविष्कार करता, कविता लिहिता, फेसबुक वरती पोस्ट लिहिता, स्वतःचं मत जे विरोधी मत आहे ते व्यक्त करता, व्यक्त करू शकता ना. बाबासाहेब आंबेडकरांशी वाद घालू शकले भाऊसाहेब, याचं कारण ते सत्यशोधक होते दोघंही. ना त्याचे दुःख बाबासाहेबांना झालं, ना यांना काही संकोच वाटला की आपण एका मोठ्या नेत्याशी वाद घालतो. त्यामुळे स्वातंत्र्य समतेची लढाई न्यायालयात सुद्धा न्यावी लागते आणि ती जिंकावी लागते, हे भाऊसाहेबांनी अमरावती मधल्या केस मध्ये सिद्ध केले. त्यांची सुरुवात कशी झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सामान्य जो समाज आहे तो शेतकरी, तो स्वतः शेतकरी नसला तरी तो शेतीवर अवलंबून आहे. ज्या कारुनारू जाती आहेत, ज्या बलुतेदार रौदीदार जाती ज्या आहेत, त्या शेतकरी आहेत आणि अंशतः शेतकरी आहेत, नाहीतर मग शेतीवरती अवलंबून आहेत. त्यामुळे खरा तिढा जो भारताचा आहे तो शेतीच्या माध्यमातून सोडवला पाहिजे, हे त्यांना हळूहळू लक्षात आलं. आणि मग त्यातून भारत कृषक समाजाची स्थापना होते, शेतकरी संघाची स्थापना होते. ते काँग्रेसच्या अधिक जवळ जातात, कारण एक मोठा प्लॅटफॉर्म आहे काँग्रेस, स्वातंत्र्य मिळालेलं होतं. त्यामुळे खूप विरोधामध्ये राहून सतत आणि सतत विरोधाची भूमिका घेणे हे त्यांना प्रशस्त वाटलं नाही, तर अनेक नेत्यांना वाटलं नाही, त्यांना पण वाटलं नाही. आणि मग ते इलेक्शन लढवतात, लोकसभेचं निवडून येतात आणि 15 वर्ष ते लोकसभेमध्ये राहतात, त्यातले 10 वर्ष ते मंत्री आहेत. आता मी सुरुवातीला म्हणालो की नेहरू हे युरोपियन उद्योग प्रधान, शहर केंद्री, जड अशा उद्योगाच्या विकास नीतीचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्यासाठी त्यांनी गांधींशी वैर पत्करलेला आहे नेहरूंनी. आणि पंजाबराव सुद्धा नेहरू, गांधी आणि बाबासाहेबांसारखे इंग्लंडमध्ये राहिलेले आहेत. त्यांनी पण आधुनिक इंग्लंड पाहिलेला आहे. त्यांना ऍडव्हान्टेज असा आहे की ते इंडोलॉजिस्ट आहेत बाबासाहेबांसारखे, ते नेहरू इंडोलॉजिस्ट नाही आहेत. नेहरूंना नाम मात्र संस्कृत येत होतं. त्यांचे वडील वगैरे तर उर्दू वगैरे भाषेमध्ये लिहित असत. आजोबा तर उर्दू शिकलेले, अरेबिक वगैरे प्रभावातले, पर्शियन प्रभावामध्ये. गांधीजी इंडोलॉजिस्ट नाही आहेत, गांधीजी धर्मवेत्ते नाही आहेत, त्यांचा धर्मशास्त्राचा अभ्यास नाही. तुम्हाला गांधीजी असे इंडोलॉजिस्ट आहेत असं तुम्हाला दिसणार नाही की त्यांनी इंडोलॉजीवर पुस्तक लिहिले लेख, पण ते समाजावर लिहिले, हिंदू समाजावर लिहिले. हिंदुइझमच्या नावाखाली सुद्धा जे लेख लिहिले ते मुख्यतः हिंदू समाजावरचे लेख आहेत. भाऊसाहेबांचं तसं नाही, ते इंडोलॉजिस्ट आहेत. त्यांनी आधुनिक इंग्लंड पण पाहिलेला आहे आणि तो युद्ध काळातला इंग्लंड आहे, पहिल्या महायुद्धाच्या काळातला इंग्लंड आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण आविष्कार जे काही आहे आधुनिक भांडवलदारी व्यवस्थेचा आणि त्याच्यातनं जग कसं उद्ध्वस्त होऊ शकतं, अणुबॉम्ब जरी नसला तरी इतर बॉम्ब होते,
विमानाची सुरुवात झालेली होती काही, आणि विमान आल्याबरोबर ते युद्धासाठी झुंपले गेलेली गोष्ट आहे. ठीक आहे, आपल्याला इथून उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला नेण्यासाठी विमान झुंपले नाही, ते युद्धासाठी झुंपले त्याने दुसऱ्या महायुद्धात. त्यामुळे ह्या ज्या बदल होत होते आधुनिकी सगळ्या भांडवलदारी व्यवस्थेमध्ये, त्याचं जे बटबटीत आणि नकारात्मक रूप आहे ते पण भाऊसाहेबांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे नेहरूंपासून त्यांनी डिस्टन्स ठेवलेला असणार, त्याचा तणाव अभ्यासला पाहिजे. कारण भाकरा नांगलच्या धरणाच्या सभेमध्ये नेहरू शेतकऱ्यांना असं म्हणाले की तुम्ही देशासाठी बलिदान करण्यासाठी तयार आहात. हे भयंकर वाक्य आहे. शेतकऱ्यांनी काय करायचं तर सतत देशासाठी बलिदान करत राहायचं. तुमच्या जमिनी तुम्ही धरणांसाठी द्या, तुमच्या जमिनी तुम्ही MIDC साठी द्या, तुमच्या जमिनी तुम्ही शहरीकरणासाठी द्या. गडचिरोली जिल्हा आता जमिनी तुम्ही खाणींच्या उत्खननासाठी द्या. नांदेडमध्ये लेंडी प्रकल्प आहे. मी इंटरनेटवर जा, गुगल AI ला विचारा की लेंडी ट्रॅजेडी काय झाली ऑगस्ट महिन्यामध्ये 18 तारखेला. त्या लेंडी धरणामध्ये पाणी शिरलं, म्हणजे धरणाच्या कक्षेमध्ये पाणी आलं आणि 15 गावं रात्री पाण्याखाली गेली मध्यरात्री. त्यातलं सर्वात जास्त अफेक्टेड जे गाव होतं त्या गावाला मी भेट दिली, हसनाळ म्हणून. त्या गावामध्ये 6 माणसं दगावली मध्यरात्री पाणी गेल्यामुळे, आणि त्या गावाचं पुनर्वसन झालेलं नाही. 35 वर्षांपासून ते गाव लढत आहे त्या प्रकल्पाच्या साठी, म्हणजे आमचं पुनर्वसन करा यासाठी. त्याच्या आधीचा जायकवाडी प्रकल्प आहे पैठण जवळचा, आणि त्याच्या आधी भाकरा नांगल प्रकल्प आहे, ज्याच्यामधलं जे भाषण आहे नेहरूंचं, ते भाषण हे भयंकर चांगलं भाषण नाही आहे, सॉरी टू से दिस. आणि त्याच्यासोबत मोरारजी देसाईंचं भाषण आहे. ते देसाई असं म्हणाले की तुम्ही जर गाव सोडलं नाही तर आम्ही तुमच्या गावामध्ये पाणी सोडू, तुम्ही मराल. आय एम कोटिंग, माझ्या मनातलं सांगत नाही, इंटरनेटवर चेक करा, भाषण काढा, वाचा. शेतकऱ्यांनी औद्योगिक विकासासाठी, बागायतीकरणासाठी, शहरांना पाणी पुरवण्यासाठी, इंडस्ट्रीला पाणी पुरवण्यासाठी, मोठ्या धरणांसाठी त्यागास तयार राहिलं पाहिजे. ही जी काही काँग्रेसची भांडवल धार्जिणी, जमीनदार धार्जिणी, व्यापार धार्जिणी ही जी नीती होती त्याच्या विरोधात भाऊसाहेब त्या काळामध्ये उभे आहेत. त्यांनी जे केलेले कायदे आहेत, त्यांनी केलेल्या ज्या चळवळी आहेत, ते याची साक्ष देतात की ते याच्या विरोधामध्ये. त्यांनी सावकारशाहीच्या विरोधामध्ये कायदा केला, त्यांच्या भागामध्ये सीमित अर्थाने का होईना केला, गाव सावकार मुक्त केली. कंपल्सरी एज्युकेशन 2009 मध्ये भारतामध्ये आलं. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये का होईना काउन्सिल मध्ये, ज्याला आपण आता जिल्हा परिषद म्हणतो, तिथे केलं. कारण त्यांच्यावरती शॉनचा प्रभाव आहे. इकडे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचा प्रभाव आहे की जे त्यांच्या राज्यांमध्ये ब्रिटिश सरकारपेक्षाही जास्त प्रागतिक धोरण अनुसरत होते. शाहू आणि सयाजीराव गायकवाड. आपण सगळं आधुनिकतेचं श्रेय ब्रिटिशांना देतो, पण हे ज्या प्रिन्सली स्टेट्स आहेत ते सावकारशाहीच्या विरोधात बोलतात, ते स्त्रियांच्या मारहाणीच्या विरोधात कायदे करतात, ते कंपल्सरी एज्युकेशन आणतात. भाऊसाहेबांनी काय राजे नव्हते शाहू महाराजांसारखे, ते इलेक्टेड होते ना, तरी पण त्यांनी तुम्हाला आम्ही दंड देऊ इथपर्यंतच्या तरतुदी ह्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये तेव्हा केल्या. कदाचित ते कारण असेल की थोडीफार साक्षरता शिवाजी शिक्षण संस्थेच्या साठीची एक पार्श्वभूमी की त्याच्यामधनं प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या कामातून तयार झाली. त्यामुळे नेहरू आणि भाऊसाहेब यांच्यामध्ये आपल्याला थोडा फरक करावा लागेल. नेहरू मुख्यतः उच्च शिक्षणाच्या बाजूने, त्यांनी पहिला जो आयोग स्थापन केला तो नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन होता. राधाकृष्णन त्याचे प्रमुख होते. वर्ष 48. आणि भाऊसाहेब सत्यशोधक आहे. सत्यशोधक भूमिका ही उच्च शिक्षणाच्या बाजूची नाही आहे. सत्यशोधक भूमिका ही प्राथमिक शिक्षणाच्या विस्ताराची आहे. तुम्हाला समाजामध्ये आधी शाळांचं नेटवर्क उभं करावं लागेल, मग माध्यमिक शाळांचं नेटवर्क उभं करावं लागेल, आणि मग तुम्ही महाविद्यालयांचा विचार करा. म्हणून भाऊसाहेब जे त्या काळामध्ये काम करत होते त्याच्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षणाला दुर्लक्ष केलं नाही. त्यांनी ज्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा सुरू केल्या आणि उरलेल्या ज्या शाळा होत्या त्या शिवाजी शिक्षण संस्थेला जोडून घेतल्या. त्यामुळे नेहरू आणि भाऊसाहेब यांच्या भूमिकांमध्ये आपल्याला थोडा फरक करावा लागेल. आणि हा जो नेता आहे हा ग्राउंडेड आहे. हा असा वरून आलेला नाही आहे, नुसता असा उमराव वर्गामधनं अलगदपणे कुठल्या तरी डिग्री घेऊन वगैरे तो असा राष्ट्राचा नेता झालेला नाही.
तो एका खेड्यामधल्या अभावग्रस्त अशा कुटुंबामधून, पार्श्वभूमीतून, ग्रामीण अशा प्रदेशामधनं शिकून परदेशात जाऊन पुन्हा येऊन तो स्वतःचं नेतृत्व स्वतः कमवतो आहे. असं नाहीये की मला नेतृत्व हे वारशामध्ये मिळालेलं आहे किंवा मी माझ्या विद्वत्तेने केवळ नेतृत्व हे इस्टॅब्लिश केलेलं आहे, तसं नाहीये. ते सामाजिक सार्वजनिक कामामधनं उभं केलेलं आहे आणि ते पण सावकारांच्या मदतीने नाहीये. आताचे सगळे नेते तुम्ही बघा, त्यांना फायनान्स कोण करतं? बोलायला नको, तुमच्या जिल्ह्याविषयी पण नको बोलायला सर, आणि आमच्या नांदेड जिल्ह्याविषयी पण नको बोलायला, तुमच्या अमरावती जिल्ह्याविषयी पण मी बोलत नाही. गुगल करा, युट्यूबला सगळं सब जग नंगा आहे, सगळं कळेल काय आहे. कोण फायनान्स करतंय? पॉलिटिकल पार्टीजला फायनान्स कोण करतं? भाऊसाहेबांना सोपं होतं ना, सावकारांना प्रोटेक्ट करा. ब्राह्मण आहेत कोणी अभिजन अमरावती वगैरे बघा, त्यांना प्रोटेक्ट करा आणि नेतृत्व इस्टॅब्लिश करा. त्यांनी भूमिका घेतली की मंदिरांकडे जो अतिरिक्त द्रव्य साठा आहे तो देशासाठी त्यांनी अर्पण करायचा आहे. त्याला ताब्यात घ्या तुम्ही. एवढं धैर्य तुम्ही आज कोणी करू शकता? कोणताही पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आहे भारतामध्ये, त्याला सुद्धा 2 वेळा विचार करावा लागेल की हा पारंपरिक समाज आहे, धर्माने प्रभावित समाज आहे. दिलीप चव्हाण उलट सुलट बोलून उद्या तुम्ही माझा निषेध करत बसलेले असतील काही लोक, यांना निषेध करायला आमच्या मित्रांच्या वक्तलीकडे खूप होते. भाषण देऊन झाल्यानंतर प्राचार्यांना त्रास देतात, ते कशाला बोललं तुम्ही त्यांना, तर त्यांना त्रास देऊ नका मित्रांनो. भाऊसाहेब वाचा, मंदिरांकडे किती प्रॉपर्टी आहे ते यायला विचारा. ते मंदिर तुमचा सगळा देश चालवू शकतात. या अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या निद्रेतून बाहेर आणण्यासाठी भाऊसाहेब होते. त्यांनी मंदिरावर सुद्धा टाच आणली पाहिजे. कुठून येतो पैसा? कोणाचा असतो तो पैसा? लोकांच्या शोषणातून तो पैसा तयार होतो आणि हे श्रीमंत लोक, सावकार लोक, व्यापारी लोक, नोकरदार, जमीनदार लोक त्यांना अधिमान्यता मिळवण्यासाठी धर्माला पैसा दान करतात. त्यामुळे त्या पैशातून त्या मंदिरावरती सोन्याचा कळस बसवण्यापेक्षा त्या पैशातून शाळा महाविद्यालय चालावी, इस्पितळं तयार व्हावी, ग्रामीण पायाभूत सुविधा तयार कराव्या व्हाव्यात, यासाठी कायदा त्यांनी आणलेला होता. हा फरक आहे काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व आणि भाऊसाहेबांसारखा कार्यकर्ता जो काँग्रेसमध्ये जातो आणि नेहरूंच्या मिनिस्ट्रीमध्ये काम करतो, त्या दोघांमधला हा फरक. मला असं वाटतं की हा फरक नीट समजून घ्यायला पाहिजे. किमान चांगल्या 10 चांगले अव्वल दर्जाचे पीएचडी थिसिस दिले जाऊ शकतात. त्यामुळे पीएचडी करण्यासाठी सैरभैर कुठे जाण्याची, चिल्लर म्हणतात तसे विषय घेण्याची गरज नाही. तुम्ही चांगला ऑक्सफर्डला जा, फॉरवर्डला जा, केम्ब्रिजला जा आणि भाऊसाहेबांवरती पीएचडी, एका छोट्या छोट्या मुद्द्यावर तुम्ही संशोधन करू शकता. अंबाबाईचा सत्याग्रह का टाळता आला? आज आनंद तेलतुंबडेंनी महाडवर पुस्तक लिहिलं, ते एकूण महाडच्या सत्याग्रहावरचं क्रमाने 4-5 पुस्तक आहे, चांगलं, मराठीत आणि इंग्रजीत आहे. अंबाबाईच्या सत्याग्रहावर पुस्तक नाही. इतिहासकार काय करतायत? तुमच्या अमरावतीचे इतिहासकार काय करतात? मग शोधावं लागेल ना. नुसतं असं 2 पानांमध्ये आम्ही कसं समजून घ्यायचं की सत्याग्रहाची वेळ आली नाही. त्यामुळे मंदिरातली जी काही अतिरिक्त संपत्ती आहे ती सरकार जमा व्हावी, हा कायदा आज सुद्धा करता येणार नाही. कम्युनिस्ट सरकार आलं, आंबेडकरी विचारांचं सरकार आलं, त्यांना पण नाही करता येणार. इतकं सोपं नाही आहे. जनतेचा रोष पत्करून स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करणं. भाऊसाहेब ते करू शकले कारण ते अस्सल मुळात ते असे सत्यशोधक संपूर्ण, म्हणजे त्याला म्हणतात ना, त्यांचं जे कोर असेल, जे आतलं असेल, ते सगळं ते या विचारांचे होते, म्हणून ते करू शकले. तर हा विचार प्रत्येकाने नीट समजून घेण्याचा आहे. हे जे पुस्तक आहे, मी मुद्दा म्हटलं, हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं आहे. त्याचं पुनर्मुद्रण यांच्या संस्थेने केलेलं आहे. हे सहज उपलब्ध आहे, सॉफ्ट कॉपी पण उपलब्ध आहे इंटरनेटवरती, आर्काइव्हवरती. ती सगळ्यांनी वाचावी, आपल्या घरी ठेवावी. लग्न प्रसंगी, काय म्हणतात ना, वाढदिवस वगैरे प्रसंगी भेट द्यावी, असं हे पुस्तक आहे. तुम्ही सगळ्यांनी माझं हे भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. तुम्ही मला एक संधी दिली.